सबक मेंदूला सशक्त करून आत्मभान आणि आत्मविश्वास जागवणारे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दिले आणि आपल्या आयुष्याचे सोने केले अशा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युग पुरुष आदरणीय खेडेकर साहेबांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज जिजाऊ जयंतीच्या तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या परवा येणाऱ्या संत तुकोबा महाराज यांच्या जयंतीच्या लाख लाख सदिच्छा. आतापर्यंत अनेक अपेक्षा आपल्या वाढवलेल्या आहेत त्या पूर्ण हो ही जिजाऊ चरणी अपेक्षा आज आपल्या भारतीय इस्रोच्या माध्यमातून पहिलं यान अवकाशामध्ये सोडल्या जात आहेत असा आजचा हा दिवस आहे. त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जिजाऊ जन्मोत्सवाचा जिजाऊ जयंती निवडली यावरून आपल्याला त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. याशिवाय मित्रांनो गेल्या वर्षभरात आपले अनेक सहकारी शेतकरी कष्टकरी सीमेवर लढणारे आपले अंतर्गत बाहेरचे सगळे संरक्षक सैनिक धारातीर्थी पडलेले आहेत. या सर्वांनाही मराठा सेवा संघाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त नाव घेण्यात वेळ न घालवता मंचावरील सर्व सत्कारार्थी प्रमुख पाहुणे आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व जिजाऊ भक्त बंधू आणि भगिनींनो, आज मराठा सेवा संघाचे सर्व जे काही कार्य आहे यावर भरपूर चर्चा झालेली आहे. मी थोडंसं नेहमीप्रमाणे मोकाट न बोलता थोडंसं जरा डायरी घेऊन आणलंय, काही मधून सांगण्याचा प्रयत्न करतो. एकतर आज सर्वांनी सांगितलं तुम्हाला काहीतरी बदल वाटलाय ना. काय बदल वाटला चांगली झाली याबद्दल मराठा सेवा संघाच्या सर्व आयोजकांचे टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. दुसरा महत्वाचा भाग असा की वेळोवेळी दरवर्षी अनेक वेळा आपल्याला काही ना काही अडचणी येतात, वाहतुकीच्या येतात, त्या येतात. परंतु यावर्षी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब, जिल्हा पोलीस मंडळी तांबे साहेब, दोन्हीचे सर्व ग्रामीण भागापासून तालुका जिल्हा पातळीपर्यंतचे सर्व अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी सहकार्य केलं. शटल सर्व्हिस केली आणि त्यामध्ये आपली बरीच अडचण कमी झाली. मग बरं वाटलं का? त्यामुळे टाळ्या वाजून आपण जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे मनपूर्वक आभार मानूया, अभिनंदन करूया आणि पुढे अशीच आपली जी काही मोठ बांधलेली आहे ती अजून घट्ट होत राहो ही जिजाऊ चरणी आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, एक 3 महिन्यापूर्वी, बरोबर आजपासून 3 महिन्यापूर्वी मी तनपुरे साहेब, घोगरे साहेब आम्ही मराठा जनसंवाद दौऱ्यात असताना नाशिकला रात्री पडलो. त्यावेळेस एक नस दबली आणि त्यामुळे जवळपास 3 महिने मला फिरता आलेला नाही, पडून होतो. उभं राहता येत नाही जास्त वेळ, म्हणून जरा मी बसून बोलतो. काही प्रॉब्लेम? थँक्यू. तर आता सगळ्या या 35 वर्षापासून जे काही आपण केलेलं आहे, अनेक अडचणी आल्या गेल्यात, येतात जातात. परंतु 35 वर्षापूर्वी आपण आणि हे सर्व गाव एक होतो. गावातला काही अडचणी लक्षात घेऊन आपण जिजाऊ सृष्टीसाठी आपली वेगळी जागा घेतली. इथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो. परंतु काही कारणाने आपण गावापासून दुरावलो, किंवा गाव आपल्यापासून दुरावलेलं आहे. त्यामुळे जग जोडत असताना आपल्याला सर्वांना जाणीवपूर्वक ठरवून प्रयत्न करायचा आहे. पुढचे काही महिने माझ्यासमोर ॲडव्होकेट ठोसरे दिसले होते. गेले तुम्ही गावात सगळीकडे फिरा आणि लोकांना पुन्हा एकदा काही कोणाचे समज गैरसमज असतील ते दूर करा आणि आपण पुढे जाऊया. कारण की आपला या जगातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय एकोपा वाढावा यासाठी हा आपला प्रयत्न आहे. आपण अनेक अडचणींवर मात केली. आता सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत.
पूर्वी आपण काही किलोमीटर पायी चालत यायचो, टमटमनी यायचो, रात्रभर प्रवास करत यायचो, कुठेतरी थांबायचो. आता मला वाटतं प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर, फोर व्हीलर अनेक काही आलेले आहेत, अनेक काही बाबी आहेत. आपलं काम वाढतं आहे. बऱ्याच बाबी केलेल्या असल्या तरी दुर्दैवाने आपल्यातल्या 50% जास्त कुटुंबातील जे झेड जनरेशनच्या गंगाधरने आता उल्लेख केला, सेकंड जनरेशन आपलं मराठा सेवा संघ किंवा 33% जोडलेलं नाही, ते आपल्याला जोडवण्याची अत्यंत गरज आहे. आणि आता सध्या दुर्दैवाने काही वर्षापासून आपण सर्व किती एकोपा वाढवत असलो तरी आता केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये अत्यंत धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. यावर गंगाधरनी भाष्य केलेलं आहे. महिनाभरापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 2 डझन जीव मारले गेले. कालचा परवाचा लोक किस्सा आपल्या डॉक्टर संग्राम पाटील लंडनचे आले. डॉक्टर संग्राम पाटील हे मराठा सेवा संघाचे जुने सहकारी संभाजी ब्रिगेडचे नेते होते. त्यांना जे काही अडवण्यात आलेलं आहे हा एक इशारा जरी असला तरी अत्यंत चिंतनीय आणि निंदनीय आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघ याच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि आपण सर्वांनी काळजी घेत पुढे कसं काय काम करता येईल याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. या झेड जनरेशन बद्दल आपण सतत बोलतो आहोत. केवळ झेड जनरेशन नाही, आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अल्फा बीटा जे नवीन जनरेशन आहे ते सुद्धा आहे. त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. बघा त्यांनी सांगितलं तसं आपण डॉक्टर साहेब म्हणाले किंवा भाऊ साहेब म्हणाले, आपल्या कुटुंबामध्ये मुलांकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये लक्ष नाही. मुलांनी काय करावं हे मुलं ठरवू शकतात, परंतु दुर्दैवाने आपण त्याच्याकडे पाहिजे ते लक्ष देत नाही. ज्या उजव्या विचारसरणीकडे जाते आहे आणि म्हणून आपली जबाबदारी जास्तीत जास्त वाढत आहे. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक दहशतवाद कमी कसा करता येईल भाऊ साहेब यावर आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता 5 जानेवारी 2004 ला आपण केलेला एक मोठा जो काही कारवाईचा